हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील दुसऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज यातील प्रकरण पहिलं, लोहो परिसेसी लागला, याचा भाग 5 ऐकूया. 1976. मी आता पुन्हा सायकल चालवायला लागायचा विचार करतो आहे. स्वामी एकदम म्हणाले, तुम्ही सायकल कशाला? इथे जवळ तर घर. बाहेर कुठे प्रवचनाला जायचं तर लोक गाडी रिक्षा घेऊन येतील. मग सायकल कशाला? आणि आता तुमच्यावर संप्रदायाची जबाबदारी आहे. रस्त्यातून जाताना आपली चूक नसली तरी दुसरा धडक मारतो. मागे मला नाही का एकानं पाडलं सायकलवरून, तेव्हा ते काही नको. आता मध्येच काय हा विचार आला? मी जरा आश्चर्यानंच विचारलं. स्वामी म्हणाले, काय आहे, बरीच बाहेरची कामं असतात. दुसऱ्या कुणाला सांगितलं तर ते काम आपल्याला हवं तसं होत नाही. बरं, दुसऱ्याला आपल्याला काही बोलता पण येत नाही. आता हेच पहा, माझी टोपी जुनी झाली म्हणून मी एकाला आणायला सांगितली तर ती मला हवी तशी आणली नाही. ही पहा, हिची उंची जास्त आहे. मी नेहमी जसा पोशाख करतो तसाच मला हवा असतो. त्यात बदल झालेला मला आवडत नाही. वर्षानुवर्ष एकच पोशाखाची तऱ्हा. टोपी म्हटली की काळी, ठराविक उंचीची, लांबीची. आता मी पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला ही टोपी देऊन सांगणार आहे की अशीच टोपी आण. बारीकशी गोष्ट, पण आपल्याला हवी तशी होत नाही. स्वामींचा पोशाख ठरलेला असे. पांढरं स्वच्छ काचा मारलेलं धोतर, अंगात अनेक खिसे असलेली कोपरी, वर पांढरा शुभ्र इस्त्री केलेला सुती ठराविक पद्धतीचा नेहरू शर्ट. बाहेर कुठे प्रवचनाला जायचं असेल तर काळी टोपी. पुढे त्यांनी काही वर्षांनी टोपी घालणं बंद केलं. प्रवचनाचा पोशाख म्हणजे धोतर, वर पांढरं सुती उपरणं. कितीही थंडी असली तरी फक्त उपरणं. रात्रीच्या प्रवचनाला हा पोशाख. हल्ली कुणी भक्त मंडळी मोठ्या प्रेमानं टेरेलिन, टेरेकॉट, रेशमी असं कापड आणून देत म्हणून त्याचा शर्ट वापरत. पण घरी शक्यतो अंगावर साधं उपरणं, खाली पांढरी अथवा भगवी लुंगी असे. केंद्रात अगर प्रवचनाला किंवा कार्यक्रमाला जायचं असेल तर धोतर, वर पांढरा शर्ट. वर्षानुवर्ष त्यात बदल नाही. अलीकडे आजारी पडल्यापासून पांढरी लुंगी आणि पांढरा शर्ट. सकाळी 11:30ची वेळ. भागेश्वर निवासात स्वामी मला काही सांगत होते. मी ते लिहून घेत होते. लेखन संपवून भोजनासाठी आम्ही खोलीबाहेर आलो तर सरलाताई एका खुर्चीवर स्वस्थ शांत बसल्या होत्या. स्वामी त्यांना पाहून म्हणाले, काय सरलाताई, अशा का बसला आहात? सर्व कामं झाली? मग आत यायचं. मी सुषमाताईंना काही लिहायला सांगत होतो. सरलाताई काहीच बोलल्या नाहीत. त्या कसल्या तरी विचारात होत्या. मीच म्हटलं, तुम्ही जसं उदंड काम करून अलिप्त असता तशा त्याही सर्वातून अलिप्त व्हायला बघत आहेत. स्वामी चटकन म्हणाले, माझी गोष्ट निराळी. सरलाताईंना अलिप्त राहून नाही चालणार. त्यांना सर्वांची सेवा करायची आहे. मातृस्मृती ग्रंथालयातील सोमवारचं प्रवचन संपलं. संध्याकाळी 6:30ची वेळ. श्रोते मंडळी स्वामींना नमस्कार करून जात होती. तेवढ्यात एक प्रौढ गृहस्थ येऊन स्वामींना हलक्या आवाजात काही सांगू लागले. स्वामी क्षणभर विचारमग्न झाले. मग मला हाका मारून म्हणाले, सुषमाताई, यांची मुलगी आज सकाळी रागावून जी घराबाहेर पडली ती अजून घरी आली नाही. आता संध्याकाळ झाली. मी म्हटलं, सकाळी 11 वाजता ती भागेश्वर निवासात आली होती, आमच्याशी बोलली. तुमच्याकडे काही मंडळी आली होती म्हणून ती जरा थांबून गेली. हो, पण ती घरी गेली नाही. मग कुठे गेली असणार? चला, आपण पोलीस चौकीवर वर्दी देऊ. सरलाताई, तुम्ही घरी जा. सुषमाताई, तुम्ही आमच्याबरोबर चला. आम्ही तिघं पोलीस चौकीवर गेलो. सर्व हकीकत सांगितली. पोलिसांनी नोंद घेतली. ते म्हणाले, ही तरुण मुलं अशीच रागावून जातात. रात्रीपर्यंत परत येईल. आली नाही तर तसं कळवा, आम्ही चौकशी करतो.
स्वामींना नसती काळजी. रात्री ती मुलगी परत आली ती स्वामींच्या घरी. सरलाताईंनी तिला जेवू घातलं, घरीच ठेवून घेतलं आणि तिच्या घरी कळवलं. थोडे दिवसांनी सर्व वातावरण शांत झालं, पण एकेका व्यक्तीसाठी किती व्याप स्वामी सरलाताईंनी सहन केला त्याला मर्यादाच नाही. आज एवढंच. यानंतरचा 6वा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सत्शिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.